नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, इन्शुरन्स म्हणजे सिक्युरिटी आहे आणि LIC ऑफ इंडियाचा इन्शुरन्स म्हणजे सेविंग आणि रिस्क आहे. एकाच पैशामध्ये आपली दोन उद्दिष्ट साध्य होतात. एक बचत पण होते आणि रिस्क कव्हरेज पण मिळतं. रिस्क कव्हरेज म्हणजे पुढे येणाऱ्या संकटात आपल्याला मदत. मित्रांनो, संकट काही सांगून येत नाहीत आणि किती छोटं मोठं आहे सांगता येत नाही. त्यासाठी आपण वेळ वाया घालवू नका. बरेच लोक वेळ वाया घालवतात. 15 दिवसाला, महिन्याला, 2 वर्षाला, 6 महिन्याला अशी उगीच ढकलाढकली करत असतात. मित्रांनो, ज्या अत्यावश्यक गरजा आहेत त्या गोष्टीला जर आपण पोस्टपोन केलं, त्याला जर मागे पुढे केलं तर त्याचं अतिरिक्त नुकसान सहन करावं लागतं. जसं बघा, गाडीला ब्रेक लावण्यासाठी आपण टाईम मुहूर्त बघतो का? गाडीसोबतच ब्रेक येते ना, 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर. किंवा सिक्युरिटी, घराला आपण घर बांधल्यानंतर चांगलं मजबूत घर बांधले आणि त्याला दार लावायला आपण वर्ष, 2 वर्षे, 6 महिने असं करतो का? किंवा कुलूप लावायला. आणि जर तुम्हाला त्याचे परिणाम पाहिजे असेल तर तसं करून बघा. घर बांधा आणि त्याला दारच लावू नका. आपण संध्याकाळी रोज दुकानं बंद करतो, घरं बंद करतो, कॅमेरे लावतो, वॉचमॅन ठेवतो. ही सिक्युरिटी नाही का? ह्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात आणि हे पैसे परत मिळतात का? आता LIC ऑफ इंडियाच्या पॉलिसीमध्ये बरेच लोक म्हणतात व्याज कमी मिळतं, रिटर्न कमी मिळतं. मित्रांनो, रिटर्न, सिक्युरिटी आणि रिटर्न ह्याची कधी बराबरी होऊ शकते का? सिक्युरिटीसाठी जसं आपण छत्री वापरतो, रेनकोट घेतो, आपण पायात बूट चप्पल वापरतो, ह्याचे काही पैसे परत मिळत असतात का? आपण काय योग्य विचार न केल्यामुळे आणि योग्य न ऐकल्यामुळेच माणसाला खूप मोठं आर्थिक नुकसान होतं आणि ते जगाच्या पाठीवर कुणी भरून देत नाही. फक्त इन्शुरन्समध्ये भरून दिलं जातं आणि तेच इन्शुरन्स घेण्यासाठी टाळाटाळ केली जाते. आता बघा, कायदा आहे म्हणून 4 व्हीलरचा इन्शुरन्स काढल्याशिवाय गाडी आपल्याला शोरूमच्या बाहेर आणता येत नाही. बरोबर आहे? तसंच आहे मित्रांनो, जन्माला आल्या इन्शुरन्स करायला पाहिजे. इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला होणारं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी केलेला करार आहे. नुकसान कधी होईल सांगता येत नाही. विनाकारानं माझा अनुभव सांगतो. 25 वर्षाचा मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करत आहे. कित्येक लोकांना भयंकर नुकसान झालेलं आहे. काही लोक तर आज नाहीत अस्तित्वात. पॉलिसी काढू म्हणत निघून गेलेत. बघा, जाणं येणं, उद्या काय घडणं हे कोणाच्या हातात नाही. आणि प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्हाला ह्या जगात कोणीही मदत करत नाही. इन्शुरन्स पण पॉलिसी मिळत नाही. एखाद्याला मोठा आजार झाला, ॲक्सिडेंट झाला किंवा काही झालं तर त्याला पॉलिसी पण मिळत नाही. म्हणून पॉलिसी अर्जंट पहिलं घेतलं पाहिजे, नंतर बाकीचे काम केलं पाहिजे. परंतु आपण अशी चूक करतो की विनाकारण उद्या, परवा, महिना, 2 महिने, 6 महिने विनाकारण हे करत असतो आपण, उशीर करतो. त्याच्यामुळे काय होतं, एक तर तुम्हाला पॉलिसी मिळेल का सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, तुमचा EMI, तुमचा जे प्रीमियम वाढत असतो आणि प्रीमियम वाढल्यावर काय होईल? तुमचं नुकसान आहे, कारण पैसे मिळायचे तेवढे मिळणार आहेत. असं करू नका, वेळ वाया घालू नका मित्रांनो. खूप मोठं नुकसान होईल. बघा, माणूस हा नैसर्गिक आहे, कुठल्या फॅक्टरीमध्ये तयार झाला नाही. त्याची गॅरंटी, वॉरंटी जर LICच्या माध्यमातून किंवा मेडिक्लेमच्या माध्यमातून मिळत असेल तर का वेळ वाया घालवायचा? बघा, आजसुद्धा कित्येक लोकांना प्रॉब्लेम आहेत. तुम्ही आश्रमामध्ये जाऊन बघा, कारण असाच वेळ वाया घालवला आहे त्यांनी. किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, बिल भरावं लागतं खिशातनं. घर विकून, सोनं चांदी कर्ज काढून बिल भरावं लागतं. मग ही अगोदर जर मेडिक्लेम घेतली असती तर. आता बरेच लोक म्हणतात उद्या काय होणार आहे माहिती आहे का? मग माहिती नाही तर मग वेळ का वाया घालवत आहे? कशासाठी आपण उशीर करतो? हे उशीर केल्यामुळेच झालेलं नुकसान आहे. आपण अनुभव लोकांचे बघून तर आपण हुशार झालं पाहिजे. वेळ वाया घालू नका. आमचा तर अनुभव सांगतो 25 वर्षाचा. आता LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, तो प्लॅन बंद होणार आहे. इन्शुरन्स अशी गोष्ट आहे की तुमचं नुकसान भरून काढण्यासाठी केलेला करार आहे आणि उशिरा केले की नुकसान तुमचं भरून कुणीही देणार नाही. वेळ वाया घालवू नका. वेळ वाया घालवलं की नुकसानीशिवाय तुमच्या हातात काही राहत नाही. जसं आपण एखाद्या आजार झाला, ट्रीटमेंटला उशीर केला, मुलांना शाळेत घालायला उशीर केला, ॲडमिशनला उशीर केला तर काय फायदा होईल? पैसे खर्च केले तर काय फायदा होईल? बचत केली तर फायदा होईल. आपण उलटं करतो. खर्च करण्यासाठी लगेच तयार होतो. कुठूनही कर्ज काढून आपण काय करतो, क्रेडिट कार्डवरनं कुठून लोन, उसनवार, घर, प्रॉपर्टी विकून आपण खर्च करतो, परंतु बचत करत नाही. आणि केली तर अशा ठिकाणी करतो की कधी आपल्याला परत काढता येतील. त्याच्यामुळे आयुष्य बी रोज खर्च होत चालले, म्हणजे कमी होत चालले आणि पैसे खर्च होत चाललेत. म्हणजे दोन्ही बाजूनं माणूस अडचणीत येतो. असं होऊ नये म्हणून लगेच फोन करा आणि LIC ऑफ इंडियाची आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी, मेडिक्लेम लगेच घ्या. उशीर करू नका, कारण कधी न मिळणारी वस्तू आहे. ओके, थँक्यू.